विमानाच्या वेगाने शीतल सगळं काही मागे सोडून निघाली होती. पुण्यात आली. सगळं काही नव्याने तिला भेटलं. कंपनीने राहायला फ्लॅटही दिला आणि आपल्या जुन्या आठवणी नाती सोडून ती या नव्या फ्लॅटमध्ये आली. इथे सगळं काही तिला नव्याने भेटत होतं. क्षणात ती या जगात हरवून जाऊ लागली. तिकडे त्रिशा आणि समीर आपल्या छोट्याशा जगात राहायला लागले. पण दोन्हीकडे एक रिकामी पोकळी होती. ती शीतलला जाणवत होती, पण तरीही त्याकडे तिने दुर्लक्ष अगदी ठरवून केलं होतं. का कोणास ठाऊक, पण राहून राहून मला त्रिशाची ओढ लागावी हेच मला कधी कळलं नाही. मला आई व्हायचं नव्हतं, तरीही मी या सगळ्यांच्या आनंदासाठी आई झाले. पुढे इकडे येऊन नोकरी करण्याच्या निर्णयाला सर्वांनी मनात नसतानाही परवानगी दिली, अगदी कोणतीही अडवणूक न करता. मग सर्व मी जे ठरवलं तसंच होत असताना काहीतरी राहून गेलं असं का वाटत आहे? तो त्रिशाचा स्पर्श, तिचं निरागस हास्य, ते बोलके डोळे मला का सारखी तिची आठवण करून देतात? असं का वाटतं सतत सोबत असावी ती? तिच्या अल्लड प्रेमाला साथ घालावी असं का वाटतंय मला? शीतल कित्येक वेळ एकटीच खोलीत बसून विचार करत बसली होती. तेवढ्यात तिच्यासमोर ठेवलेला फोन वाजला. शीतलने फोन उचलला. हॅलो, कोण बोलतंय? नमस्कार मॅडम, मी मेघा जोशी बोलते, आपल्या ऑफिसमधून. हो बोला. मॅडम, आपल्याला जो राहायला फ्लॅट दिला आहे तिथे काही अडचण तर नाही ना? नाही, काही अडचण नाही, सर्व ठीक आहे. ठीक आहे, मग भेटूयात ऑफिसमध्ये. हो नक्की. शीतलने फोन ठेवला आणि आपल्या कामात व्यस्त झाली. आणि तेवढ्यात पुन्हा फोन वाजला. हॅलो, समीर बोलतोय. समीर बोल ना, कसा आहेस? आई कशा आहेत? आणि त्रिशा कशी आहे? रडतीये का रे ती? सांग ना, बोल ना. त्रिशा खूप खुश आहे. शीतल आत्ताच झोपी गेली. सारखं माझ्या आणि तुझ्या फोटोकडे पाहून नकळत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती. शीतल काहीच बोलली नाही, पण नकळत तिच्या डोळ्यातून एक अश्रू जणू खूप काही बोलून गेला. आणि माहितीये, आई तर सारखं मला म्हणत होती की शीतल कशी असेल आणि कुठे असेल बघ एकदा फोन करून. पण म्हटलं नको, तुला उगाच त्रास होईल. शीतल ऐकतेस ना? शीतलचे मन हे सर्व ऐकून भरून आले. ती समीरला म्हणाली, मी नंतर बोलते समीर तुझ्याशी. शीतलने फोन ठेवताच तिच्या डोळ्यातील आलेले पाणी तिने लगेच पुसले. क्षणभर ती हरवून गेली, पण पुढच्या क्षणात मनाचा निर्धार करून ती स्वतःला समजावू लागली. नात्यांच्या या जगात अशीच जर मी गुरफटून राहिले तर पुढे कधीच जाऊ शकणार नाही. समीर मला असाच भावनिक साथ देईल आणि मला तिकडे बोलावून घेईल, पण मी आता या सगळ्या गोष्टींना भुलणार नाही. शीतल पुण्यात आता रमू लागली होती. सगळं काही आवरून ती रोज ऑफिसला जाऊ लागली. तिच्या आयुष्याला जणू एक गती मिळाली होती. तिचं ऑफिस आणि त्या ऑफिसमधील तिचे सहकारी, जणू एक नवं जग तिला मिळालं होतं. हळूहळू त्या जगामध्ये सगळ्या बदलाला स्वीकारू लागली होती. पण एक मन कुठेतरी तिला न कळत काहीतरी राहून जाते याची आठवण करून देत होती. त्या ऑफिसच्या जगात ते ती न कळत शोधण्याचा प्रयत्न करत होती. हॅलो मॅडम, मेघा. हॅलो मॅडम, मेघा बोल, काय म्हणतेस? मॅम, उद्या आपल्या ऑफिसमध्ये छोटा कार्यक्रम आहे. कार्यक्रम कसला? यामध्ये ना सगळ्या ऑफिस स्टाफने आपल्या फॅमिलीसोबत यायचं आहे. मग इथे मस्त एन्जॉय केला जातो. सगळ्यांच्या ओळखी होतात. खूप धमाल येते. नाईस. शीतल तुटक बोलली. तिच्या चेहऱ्यावरचे ते भाव क्षणाक्षणाला बदलत गेले. मॅम, येणार ना? नक्की. शीतलने फक्त होकारार्थी मान हलवली. तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. तिला तेव्हा कळालं की जी मनातली रुकरुक आहे ती कशासाठी होती. आपण इथे आहोत, पण आपली फॅमिली कुठे आहे? ती पोकळी तिला क्षणात जाणवून आली. फ्लॅटवर संध्याकाळी कामं सगळी संपून येताच तिने लगबगीने समीरला फोन लावला. समीर, शीतल आलीस ऑफिसमधून? हो, आत्ताच आले. शीतलच्या आवाजातला फरक समीरला लगेच जाणवला. शीतल,
काही प्रॉब्लेम आहे का? शीतल क्षणभर शांत राहिली आणि म्हणाली, नाही रे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुझी आणि त्रिशाची आठवण आली म्हणून फोन केला होता. बरं, समीर, त्रिशा कुठे आहे रे? मला बोलायचं आहे तिच्याशी. शीतल अगदी खोवून म्हणाली, आहे ना, माझ्याजवळच आहे. आज नुसता गोंधळ घातलाय घरात. रांगत सगळं घर फिरायचं ठरवलंय तिनं. रांगते ती? हो, म्हणजे काय, सगळ्या घरात फिरते. आईला तर 5 मिनिटसुद्धा सोडत नाही. सारखं आजी पाहिजे तिला. स्पीकरवर कर ना. ती आहे ना तिथे? हो आहे ना, बोल तू, ती ऐकते सगळं. त्रिशा, ए बाळा, कोण बोलतंय बघ तरी. मी तुझी आई बोलते. त्रिशा शीतलचा आवाज ऐकताच फोनकडे कुतूहलाने पाहू लागली. तिला आपल्या आईचा आवाज ओळखायला एक क्षणही लागला नाही. मला मिस करतेस ना बाळा? त्रिशा आता शीतलला बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या त्या बारीक ओठातून जणू शब्द बाहेरच येत नव्हते. ती सतत त्या फोनमध्ये पाहत होती, आपल्या आईला शोधत होती. समीर, ऐकते ती ऐकते ना रे? हो शीतल, ती तुला ऐकते. तिच्या मनाची तुला पाहण्याची ओढही मला जाणवती आहे. तुला माहिती आहे शीतल, तिला बोलता येत नाही अजून, पण तिचं मन मला लगेच कळतं. तुला ती खूप मिस करते, पण कधी तुझ्याकडे येण्यासाठी माझ्याकडे हट्ट करत नाही. खूप हुशार आहे आपली त्रिशा. समीर शीतलला सगळं मनमोकळेपणाने सांगू लागला. शीतलला अश्रू अनावर झाले. तिने फोन कट केला. शीतल कित्येक वेळ त्रिशाच्या आठवणीत हरवून गेली. तिच्या मनाला त्रिशाला पाहण्याची जणू ओढ लागली होती. ज्या बाळाला या जगात येण्याआधीच मी मारण्याचा प्रयत्न केला, त्या बाळाची एवढी ओढ मला का वाटावी? माझ्या छातीला बिलगून ते दूध पिताना माझ्या मनाला एक वेगळंच समाधान मिळत होतं. ते मी कधीच कोणाला कळू दिलं नाही. कदाचित माझ्यातील तो अहंकार तिथे आड येत होता. पण माझ्याच हाडामासाने तयार झालेला माझ्या त्रिशाला मी असं कसं एकटं सोडून यायला नव्हतं पाहिजे, असं मला आता राहून वाटतंय. कदाचित यालाच आई म्हणतात, हे मला आता कळून चुकलंय. पण मग मी आता काय? सकाळीच उठून पुन्हा घरी जाऊ की समीरलाच इकडे बोलावून घेऊ? काहीच कळत नाही. शीतल रात्रभर एकटीच विचार करत बसली होती. सकाळ झाली तेव्हा तिला कधी एकदा समीरला फोन लावते असं झालं होतं. ती पटकन जागेवरून उठते, सगळं घर आवरू लागते आणि पटकन समीरला फोन लावते. एवढ्या सकाळी शीतलचा फोन पाहून समीरलाही नवल वाटतं. तिचा फोन उचलत तो विचारतो, शीतल, एवढ्या सकाळी कॉल केलास, सगळं ठीक आहे ना? हो समीर, सगळं ठीक आहे. त्रिशा उठली नाही का झोपेतून अजून? नाही अजून उठली ती. ॲक्च्युली ती रात्रभर झोपलीच नाही, जागीच होती. थोडा वेळ झोप लागलीच तर लगेच दचकून उठायची आणि रडायला लागायची. पहाटे 4ला आईने तिला तिच्याकडे घेऊन गेली, तेव्हा कुठे शांत झोपली. रात्रभर जागी होती? शीतल शांत आवाजात विचारत होती. हो, पण आता काही टेन्शन नाही आहे, झोपली आहे ती आता. मी आता थोड्या वेळाने ऑफिसला निघतोय. आई घेईल काळजी तिची. खरं तर माझ्यापेक्षा आईकडेच जास्त राहते ती. सतत आईच्या मागे फिरत असते ती. सतत आईच्या मागे रांगत फिरत असते ती. काल तुझ्याशी बोललो ते मग इथेच माझ्याजवळ राहिली. शीतल शांत राहिली. तिला काय बोलावं काहीच कळलं नव्हतं. ती फक्त समीर सांगेन ते ऐकत होती. तिलाही समीरला सांगायचं होतं की तीही रात्रभर त्रिशाच्या आठवणीत झोपली नाही. शीतल, तुलाही ऑफिसला जायचं असेल ना? हो, निघते आहे मी आता. ठीक आहे, मी निघतो ऑफिसला. आल्यावर कॉल करेन मी. तूही तुझी काळजी घे. ठेवू आता फोन? ठीक आहे. शीतल जड मनाने फोन ठेवते. त्रिशा ही रात्रभर झोपली नाही या विचाराने तिला काहीच सुचत नव्हतं. ती रात्रभर दचकून जागी होत होती. पण का? या प्रश्नाने तिच्या मनात काहूर माजलं होतं. माझ्या मिठीत असताना ती कधीच अशी दचकून जागी झाली नाही. किती शांत झोपी जात होती ना ती. मला वाटतं मी तिला भेटायला जावं, तिला मिठीत घ्यावं. माझ्यातील आई पण माझ्या लेकीच्या प्रेमाला किती आसुसले आहे
ही तिला सांगावं. शीतल सगळं आवरून ऑफिसमध्ये येते. आपल्या कामात ती व्यस्त होते. तिला शांत होण्यास पण मनाने सांगते. मात्र ती विनीताचं त्रिशासोबत असते. सर्व बोलणं मॅम, झाल्यानंतर ही फाईल आज मामा पूर्ण बोलतात. करायची आहे. बॉस आज खूप रागावतील नाही तर. मेघा शीतलकडे फाईल देत म्हणते. ठीक आहे, शीतल तुटक बोलते. मेघाच्या हे लक्षात आल्या वाचून राहत नाही. मॅम, सगळं ठीक आहे ना? काही प्रॉब्लेम तर नाही ना? नाही ग, काही नाही झालं खरंच. मेघा शीतलसमोर बसत विचारते. हो खरंच. शीतल तिच्याकडे न पाहताच बोलते. आठवण येते. कोणाची? मिस्टरांची? नाही ग, आणि आठवण यायला विसरते आहे कुठे? ऑफिस टाईम संपला की त्यांच्याशीच बोलणं चालू असतं सारखं, अगदी रात्री झोपेपर्यंत. मग प्रॉब्लेम काय आहे? मेघा शीतलला आपल्याकडे पाहायच्या हाताने इशारा करते. त्रिशा, माझी लेक, तिची खूप आठवण येते मला. इकडे येताना मला सगळं सहज सोपं वाटत होतं, पण मला वाटलं त्यात काय एवढं, सासू सासरे नवरा सांभाळतील तिला, सांभाळतील माझ्या लेकीला. मी माझं आयुष्य, माझं करिअर घडवायला मोकळी होईल. पण नाही ग, हे नातं इतकं सहज सोपं नाही आहे. हे आता मला कळून चुकले. माझ्या मुलीला सोडून मी क्षणभरही राहू शकत नाही आहे. मग जा तिला भेटायला. अशी लगेच कशी? पण बॉस जाऊ देतील मला? मी अशी न्यू जॉईनिंग लगेच कशी? मागू त्यांना सुट्टी? विचारून तर पहा. मेघा शीतलसमोरून उठत म्हणते. खरंच एकदा विचारायला काय हरकत आहे? 1-2 दिवस थांबते आणि मग विचारते. अजून थोडा विचार करायला हवा. असं लगेच निर्णय घेणं बरोबर नाही. शीतल बॉसला विचारायचं ठरवून आपल्या कामात पुन्हा व्यस्त झाली. दिवसभर तिचं मन कामात नीटसं लागलंच नाही. संध्याकाळी सगळं काम पूर्ण करून ती बॉसकडे गेली. मॅम, बॉस शीतलकडे पाहत बोलते. ये ना शीतल, ये बस. शीतल कॅबिनमध्ये बॉससमोर येऊन बसते. झाली ती फाईल? हो, बघू. शीतल बॉसकडे फाईल देते. बॉस फाईल वाचते. थोडा वेळ फाईल वाचून झाल्यावर, काय हे शीतल, किती चुका, कामात लक्ष लागत नाहीये का? असला हलगर्जीपणा मला चालायचं नाही बघ. तू एवढी हुशार एम्प्लॉई आहेस, तुझ्याकडून अशा चुकांची अपेक्षा नाहीये मला. सॉरी मॅम. ठीक आहे, जिथे जिथे चूक झाली आहे ते हायलाईट केले मी. पुन्हा एकदा फाईल बघ आणि दुरुस्त करून घेऊन ये. उद्या संध्याकाळी फाईल क्लायंटला द्यायची आहे, त्या दृष्टीने तयार कर. आणि त्यांना प्रेझेंटेशन पण तुलाच करायचं आहे. नक्की मॅम, मी सगळं काही नीट करते. गुड. शीतल दिवसभराच्या कामानंतर घरी येते. उद्या प्रेझेंटेशन करायचं आहे हे लक्षात ठेवून कामाला लागते. दिवसभराच्या कामानंतर शीतलला कधी एकदा फ्लॅटवर येते आहे असं झालं होतं. ती ऑफिसमधून लगबगीने घरी येते. सगळी कामे आवरून पुन्हा उद्याच्या प्रेझेंटेशनची तयारी करू लागते. रात्रीचं जेवण करण्याची सुद्धा आठवण तिला येत नाही. कामात व्यस्त असतानाच समीरचा फोन येतो. शीतल फोन उचलतात समीर तिला दिवसभर काय झाले ते सांगू लागतो. आज दिवस नुसता कामात गेला. घरी येऊन पाहतो तर त्रिशा जणू माझी वाटच पाहत बसली होती. तिला पाहिलं आणि सगळा थकवा कुठच्या कुठे निघून गेला. मला कळलं सुद्धा नाही. समीर शीतलला अगदी आनंदाने सगळं सांगत होता. हो का? पण माझं सगळं उलटच झालं का? काय झालं? काही प्रॉब्लेम झाला का? प्रॉब्लेम असे काही नाही, पण आज बॉसनी एक फाईल दिली होती, त्यात चुका निघाल्या. मग थोडा मूड ऑफ झाला. एवढ्याशा कारणाने कोणी मूड ऑफ करून घेतं का? इट्स ओके. बॉसचं बोलणं एवढं मनाला लावून नाही घ्यायचं. मनाला असं नाही रे, पण माझं काम असं कधी चुकत नाही. सगळी कामे मी 100% सक्सेसफुल करण्याचा प्रयत्न करते. हो, पण नेहमीच ते 100% होईल असं थोडीच असतं. कधी कधी इकडे तिकडे होणारच ना. तेही आहेच म्हणा. आणि त्यातून उद्या मला प्रेझेंटेशन पण करायचं सांगितलंय. काय करावं काही सुचत नाहीये. अरे वा, चांगलं आहे ना मग. खूप मेहनत कर आणि मस्त प्रेझेंटेशन कर. हो. त्रिशा झोपली नाही? हे बघ, नुसती दंगा करते आहे. नुसती बोलता येत नाही, पण तिच्या भाषेत नुसता गोंधळ चालू आहे घरात. आवाज जणू अगदी तिला सगळं काही विसरायला लावतो. ती क्षणभर तिचा आवाज ऐकत राहते. शीतल,
शीतल, आवाज ऐकू येत नाही का? शीतल गप्प राहिली. क्षणात ती भानावर आली आणि समीरला बोलू लागली. येतोय. अरे थोडं काम करत होते. ओके, मग मी ठेवू का फोन? तू कर उद्याच्या प्रेझेंटेशनची तयारी. हो. शीतल फोन ठेवते. तिच्या मनात त्रिशाचा तो आवाज जणू तिला साथ घालत होता. तिला जणू आपल्याकडे ओढत होता. ती मनात पुन्हा पुन्हा तोच विचार करत होती. ती आई आपल्या बाळाला अलगद जवळ करू पाहत होती. आई पण किती सुंदर असतं ना. असं म्हणतात की या जगात आईसारखी दुसरी कोणी नाही ना. तिची जागा दुसरे कोणी घेऊ शकते नाही ना. ती फक्त आई असते. माझ्यासारख्या दगडाच्या काळजाला सुद्धा आई पण आहे हे आज मला कळून चुकलं. मी स्त्री, मी आई, मी बायको, मी बहीण किती रूपात आहे. आणि मला वेडीला ती कधीच दिसलीच नाहीच. मी एक स्त्री म्हणून घडवताना मला घडवणारे माझे वडील, मला सांभाळून घेणारा माझा नवरा यांचंही माझ्या आयुष्यात तितकंच महत्त्व आहे जितकं माझं त्यांच्या आयुष्यात. त्यांनी माझ्या प्रत्येक निर्णयाला साथ दिली, आजही देत आहेत. मग मी एक आई म्हणून, एक मुलगी म्हणून, एक सून म्हणून कुठे कमी तर पडत नाहीये ना. शीतल आपल्या विचारांच्या समुद्रात स्वतःला जणू हरवून गेली होती. आपण जेव्हा हरवून जातो तेव्हा आपल्याला आठवण येते आपल्या आईची. किती आनंद झाला होता त्या सकाळी जेव्हा माझ्या आईला मी माझ्यासमोर पाहिलं होतं. शीतल आपल्या विचारातून बाहेर येत आईला फोन करते. शीतल, किती दिवसांनी फोन करतेस? बरी आहेस ना बाळा? मला किती काळजी वाटत होती तुझी. एकटीच आहेस कुठे अनोळखी शहरात. कोणतं शहर, कुठली माणसं? शीतलची आई कित्येक प्रश्न शीतलला विचारत असते. आई बोल ना बाळा, काय झालं? कित्येक दिवस मनामध्ये साठलेलं ते सारं काही शीतलच्या ओठांवर येतं. आईचा आवाज ऐकताच तिला रडू येतं. शीतलच्या आईला हे कळायला वेळ लागला नाही. काय झालं शीतल, रडतेस का? तुझी खूप आठवण येत होती. आणि त्रिशाची पण ना. शीतलची आई लगेच बोलते. तुला कसं कळलं? मीही एका लेकराची आई आहे शीतल. आई पण हे असंच का? आई पण हे असं का? सगळं काही माझ्या मनासारखं होऊनही मी पुन्हा तिथेच का ओढली जाते आहे? कारण तू सत्य नाकारते आहेस म्हणून तुला त्रास होतोय. तू एका बाळाची आई आहेस हे विसरण्याचा केविलवाना प्रयत्न तू करते आहेस. मला सांग, तुझ्या आयुष्यात काहीही प्रॉब्लेम झालाच तर तू कोणाला सांगतेस? आईलाच ना. हो आई, पण आता असं का वाटतंय की मी चांगली आई नाही आहे? त्या बाळाला मी एकटे सोडून आले. समीर तिला माझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो. तिला तो काही कमी पडू देत नाही. पण एक आई म्हणून मला तिथे असावं असं नेहमी वाटत राहतं. तू वाईट नाही आहेस ग शीतल, पण नातं नाकारण्याची चूक तू करतेस. इथं सगळं थांबतं. आपण कितीही नाही म्हटलं तरी नातं नाकारू शकत नाही आपण. हे आता कळून चुकलंय मला आई. शेवटी नुसतं तोंडाने बोलणं सोपं असतं, पण जेव्हा सत्य येतं तेव्हा काहीच सुचत नाही. आता जास्त विचार करू नकोस. मला सांग, तुझ्यासारख्या कित्येक स्त्रिया या जगात आहेतच ना, ज्या कामानिमित्त आपलं घर, आपली मुलं बाळ सोडून लांब कामाला जातात. फरक फक्त एवढाच होता की ते नात्याला जोडून राहतात. खरंच आई, आजपर्यंत त्रिशाचं आणि माझं नातं मी नाकारतच आले आहे, पण यापुढे तसं होणार नाही. बघ तू आई, मी तिला जगातलं सगळं सुख देणार. वर्ड्स बेस्ट मम्मा होऊन दाखवणार. नक्की होशील बरं. शीतलची आई थोड्या हसऱ्या आवाजात बोलते. आई, खरं सांगू, आज तुला बोलून मला खूप हलकं वाटतंय. मला अगदी मोकळं वाटतंय. माझ्या आणि त्रिशाच्या नात्याला जणू नव्याने ओळख मिळाल्यासारखं वाटतंय. शीतल मनातलं सगळं काही आपल्या आईला सांगत होती. नव्याने सुरुवात कर. तू एक सुंदर स्त्री आहेस, एक यशस्वी स्त्री आहेस. हो आई. शीतल आणि तिच्या आईचं बोलणं झाल्यावर शीतल पुन्हा जोमाने कामाला लागते. आईला बोलल्यानंतर जणू नवी ऊर्जा तिच्या मनात येते. सगळी कामं नीट पटापट पूर्ण करते. उद्याच्या प्रेझेंटेशनसाठी चांगली तयारी करते. त्रिशाच्या आठवणीत तिला कधी झोप लागते तिलाही कळत नाही.
सकाळच्या 7ला उठताच सगळं काही आवरू लागते. ऑफिसला जाण्यासाठी ती तयारी करते. समीरशी बोलून झाल्यावर ती पुन्हा आपल्या रुटीनमध्ये व्यस्त होते. कालच्या आईच्या बोलण्यातले कित्येक शब्द ती पुन्हा पुन्हा आठवू लागते. आज प्रेझेंटेशन नीट व्हावं, बाकी काही नाही. म्हणजे उद्या बॉसला विचारून 2 दिवसांची का होईना पण सुट्टी घेऊन घरी जाते. मग 2 दिवस मनसोक्त त्रिशासोबत राहते. पण बॉस सुट्टी देईल की नाही काही सांगता येत नाही. आधीच कालच्या प्रकाराने तिच्या मनात माझी इमेज खराब झाली नसावी म्हणजे मिळवलं. नाहीतर आहे पुन्हा नुसतं फोनवर बोलणं. शीतल ऑफिसमध्ये जाताना मनात नुसता विचारांचा गोंधळ करू लागली होती. पण सगळं काही आजच्या प्रेझेंटेशनवर अवलंबून आहे. आज काही चूक झाली तर काही खरं नाही. त्यासाठी मला शांत राहायला हवं. शीतल शांत हो, शांत हो. शीतल ऑफिसमध्ये आल्यावर तडक पहिल्यांदा ऑफिसमध्ये बॉसकडे गेली. आजच्या प्रेझेंटेशनविषयी चर्चा करू लागली. गुड, तयारी खूप छान केली आहेस, पण थोडी इम्प्रूव्हमेंट केलीस तर अजून छान होईल. ओके मॅम. आणि ही फाईल कालच पुन्हा नीट केली. गुड, व्हेरी फास्ट हां. थँक्स मॅम. एवढं बोलून शीतल कॅबिनमधून बाहेर येऊ लागली. तेवढ्यात बॉस तिला मागून बोलते. शीतल. येस मॅम. गुड वर्क, कीप इट अप. शीतल आनंदाने बाहेर येते. प्रेझेंटेशन नीट करण्याच्या तयारीला लागते. शीतल आपलं प्रेझेंटेशन नीट देऊन उद्या बॉसला सुट्टी मागेल का? तिची बॉस तिला सुट्टी देईल का? आणि शीतलला आपल्या त्रिशासोबत राहता येईल का? शीतलला खरंच आपल्या आईपणाची जाणीव झाली आहे. त्यामुळे शीतल आणि त्रिशाच्या नात्याला आत्ता उभारी मिळणार आहे. पुढे काय होईल ते पाहण्यासाठी आपल्याला पुढचा व्हिडिओ पाहावा लागेल. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.